प्रशासन पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं आणि पशुवैद्यकीय दवाखाना आचरदानी यांच्यामार्फत जनावरांचं हे आरोग्य शिबिर आणि लसीकरणाचा कार्यक्रम आज लक्ष्मीनगर या ठिकाणी आयोजित होत आहे। तर या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे एक कर्तव्यदक्ष आणि अतिशय असं उत्कृष्ट काम करणारे जिल्हा परिषद सदस्य मोहन बापू आलदर यांच्या शुभास्ते, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सदस्य आणि मार्गदर्शक दीपकजी गोडसे साहेब या दोन्ही मान्यवरांनी या शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे। त्याबद्दल त्यांचं पशुसंवर्धन विभाग, दवाखाना आचरदानी यांच्या वतीनं आणि सर्व पशुपालक यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय। मी या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच दीपक बाड यांना विनंती करतो की त्यांनी मोहन बापू यांचा स्वागत करावं, सत्कार करावा, अभिनंदन करावं। गोडसे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय। मी पशुवैद्यकीय दवाखाना आचरदानीचे डॉक्टर तपासेसर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं, सत्कार करावा। सरपंच दीपक बाड यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय। मी तपासी डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। प्रत्यक्ष लसीकरणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि हे राहणार आहे। तरी गावातील सर्व पशुपालक शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे। आणि या शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी मोहन बापू आणि दीपकजी गोडसे सर्वजण आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करून वैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 अंतर्गत मौजे लक्ष्मीनगर येथे जनावरांसाठी वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिरासाठी माननीय जिल्हा परिषद सदस्य आलदर साहेब व पंचायत समिती सदस्य माननीय गोडसे साहेब व गावचे सरपंच ह्या शिबिरासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। ह्या शिबिरामध्ये वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्याचा उद्देश म्हणजे जी जनावरं वारंवार होऊन सुद्धा गाभण जात नाहीत अशा जनावरांसाठी उपचार करण्यात येणार आहे व मोठ्या जनावरांसाठी लंपी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण व शेळ्या मेंढ्यांसाठी आंत्रविषारबाधा रोगाचे पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण करण्यात येत आहे। तरी या शिबिराचा गावातील पशुपालकांनी लाभ घ्यावा ही विनंती। या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ही आचरदानी पशुवैद्यकीय दवाखाना याच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी या शिबिरातून जे लंपीपूर्व लसीकरण, लंपी झाल्यानंतर जनावरांना लसीकरण करण्यापेक्षा लंपीपूर्व लसीकरण आहे, शेळ्या मेंढ्याचं लसीकरण आहे। तरी लक्ष्मीनगर आणि या भागातील सर्व पशुपालकांनी या आपल्या पशुधनाला लसीकरण करून घेऊन त्याचं संरक्षण करावं आणि ह्या शिबिराचा आज दिवसभर या ठिकाणी चालणार आहे। तरी या शिबिरातून सर्व ग्रामस्थांनी, सर्व पशुपालकांनी याचा लाभ घ्यावा असे मी त्याला या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो। वैद्यकीय दवाखाना आपलं आचरदानी यांच्यामार्फत जे लसीकरण आणि लंपीच्या आजारावर जे प्राथमिक जे उपचार आहेत ते करून घेण्यासाठी लक्ष्मीनगर या गावातील सर्व लोकांनी, डॉक्टर ही सहकार्य करणार आहेत दिवसभर। सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती।